मित्रांनो, 14 जानेवारीला सूर्य जेव्हा उत्तरायणात आला, माझा संकल्प झाला होता की आता या जगातून जाणार मी. परंतु मी तत्त्वाची लढाई लढलो, माझ्या अस्तित्वाची लढाई लढलो, संकल्पाची लढाई लढलो, चांगल्या कामाची लढाई लढलो. अरे मी चुका नाही केल्या का? माझे दोष नाहीत का? मी पापी नाही का? नक्की आहे. मी सांगतो ना तुम्हाला, मी स्वतःची CBI एन्क्वायरी लावणार माणूस आहे. अरे तुम्ही कायद्याच्या नावाखाली एका माणसाला मारण्याचे, अरे मला मारण्याचे एवढे लोकांनी प्रयत्न करावे. सोनिया गांधीपासून शरद पवार, मुंडेंपासून उद्धव ठाकरे, महाराष्ट्र शासन, हायकोर्ट, पोलीस, 5 फूट 3 इंचच्या किरकोळ माणसाला मारण्याचे एवढे प्रयत्न. म्हणून मी आता राष्ट्रपती, पंतप्रधान मोदी या सगळ्यांना 1 तासामध्ये सांगत आहे की आता मला काय करायचं आहे. तर 2 प्रकार आहेत. शांतपणे मृत्यू पत्करणं, जाणं, आत्महत्या करून टाकणं, विषय संपला. दुसरं जगण्याची लढाई, लोकांना मदत मागणं. ते मी प्रयत्न केले. मला इच्छा नाही, मला समाजावर विश्वास नाही, मला समाजाचं कौतुकच नाही, मला फक्त पुढच्या पिढीची काळजी आहे. कारण आपल्या देशाला एक फार मोठं ग्रहयुद्ध लढावं लागणार आहे. तर तेवढं शेवटचं माझं संशोधन जे आहे ते मला नरेंद्र मोदींना द्यायचं आहे. बस ते पण भेटेन न भेटेन, मला जर मिळाले पैसे तर मी जाईन दिल्लीला, त्यांना देऊन टाकेन. पण मी तुम्हाला सांगतो की माझ्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र सरकार, महायुती सरकार कोसळणार आहे. हे भाकीत मी करून चाललो आहे. माझा उद्देश नाही, माझा हेतू नाही. पण ज्या पद्धतीची संघटित गुन्हेगारी केलेली आहे राजकीय पक्षांनी, माझ्यामुळे इतका भयानक परिणाम होणार आहे, जगभर चितू होणार आहे महाराष्ट्र शासनाची. मी तुम्हाला गॅरंटी देतो, एक माणूस, एक साधक, एक क्रांतिकारक काय करू शकतो. माझ्या त्यागाबद्दल, माझ्या कार्याबद्दल, स्वामीजींच्या माझ्या शक्तीबद्दल. अरे मी जन्म घेताना ते पूर्वज शक्ती घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्याकडे काय बघता? भास्कर जोशीने असं केलं, तसं केलं. तुम्हाला काय माहिती आहे अध्यात्मविज्ञान? ती शक्ती घेऊन आलेला माणूस आहे मी. देशासाठी काम केलं. अरे काश्मीर मुक्ती आंदोलनात मी गेलो आहे, लातूर भूकंपग्रस्त भागात काम केलं आहे, अभ्यास सॉफ्टवेअर बनवले, आयुर्वेद बनवलं, 5 लाख मुलांना मेंटल ट्रेनिंग दिलेलं आहे, भाषणं केली. काय नाही केलं? अरे मला न झेपणारं काम केलं आहे, त्या शक्तीने माझ्याकडून करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो आता मला काय प्रेरणा झालेली आहे. मी का असं बोलतो आहे? वेडा नाही आहे मी. मला कळलं आहे काय होणार आहे. एक तर मला जिवंत ठेवलं जाईल त्या शक्तीकडून किंवा मारलं जाईल. पण दोन्ही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन जगभर बदनाम होईल. अरे देवेंद्र फडणवीस दावोसमधून काय मागतात रे भीक पैशांची? इथे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अब्जावधी रुपये मिळतील. माणसांची किंमत करायला शिका. ह्युमन पोटेन्शियल. तुम्ही काय तिकडे जाऊन गुंतवणूकदार मागता? अरे इथे आपल्याकडे संपत्ती आहे, आपल्या अध्यात्मामध्ये संपत्ती आहे, आपल्या संशोधनात संपत्ती आहे. अरे आपलं योगा आयुर्वेद चोरून घेऊन गेले ते लोक. सायंटिफिक अभ्यास करून त्याच्यावर ते आपल्याला विकतायत, जगभर विकतायत. आपला अध्यात्मावर अभ्यास करा फडणवीस साहेब. आरोग्य शिक्षणावर अभ्यास करा, मूलभूत काम करा. नुसत्या निवडणुका जिंकण्याचं यंत्र नका बनवू. पण मी तुम्हाला सांगतो, महायुती सरकारला सांगतोय मी, माझा मृत्यू, आत्महत्या कोणत्या क्षणी झालं, मी हे फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहाना कळवतोय, राष्ट्रपतींना कळवतोय. सरकार जगभर बदनाम होईल.